नमस्कार. आज मी इथे गोव्याच्या पद्धतीची चिकन शाकोती बनवत आहे. त्यासाठी थोडंसं आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळून हिरवी पेस्ट करून घेते. आता मी आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीरची पेस्ट चिकनला लावून घेते. थोडीशी हळद घालते आणि हाताने चिकनला छान मिक्स करून घेते आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. इथे मी कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक मोठा कांदा बारीक चिरलेला परतून घेते. त्यात लसूण घालते आणि परतून घेते. एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालते. तो नरम होईपर्यंत परतून घेते आणि मॅरिनेट केलेलं चिकन घालते. तेलावर मिक्स करून घेते. परतून घेते छान आणि झाकण लावून शिजायला ठेवते. चिकन शिजते तोपर्यंत मी इथे मोठा कांदा उभा चिरलेला लालसर भाजून घेते. ओलं खोबरं भाजून घेते. दोन्ही लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. त्यात मी गरम मसाला घालते आणि मिक्स करून घेते. इथे चिकन शिजत आलेलं आहे. आता चिकन शिजलेलं आहे. त्यातलं चिकन थोडंसं मी काढून घेते बाजूला आणि इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट थंड झालेली आहे. तर पाणी घालून मी मिक्सरला बारीक वाटून घेते. कांदा खोबऱ्याची पेस्ट चिकनमध्ये घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. पुन्हा एकदा झाकण लावून घेते. 10-15 मिनिटं झालेली आहेत. चिकन छान शिजून आलेलं आहे. आता वरून कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. चिकन शाकोती तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 मोठे कांदे उभे चिरलेले घालते. जरासे परतून घेते. आले लसूण परतून घेते आणि टोमॅटो घालते. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेते. थोडीशी हळद आणि लाल मसाला घालते. सगळं एकत्र मिक्स करून घेते. इथे बाजूला काढून घेतलेलं चिकन घालते अर्धवट शिजलेलं आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. चिकन शिजलेलं आहे. आता मी त्यात शिमला मिरची उभी कापलेली घालते. टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि मीठ घालून सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. 10-15 मिनिटं झालेली आहेत. चिकन शिजलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. चिकन चिली तयार आहे. वरून लिंबाचा रस घालते. ते मिक्सरमध्ये मी ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि 2 लसणीच्या पाकळ्या घालून पेस्ट करून घेते. खोबरं, मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली मी गाळणीने गाळून घेते. आता पुन्हा एकदा मी मिक्सरला लावते. खोबऱ्याचं दूध गाळून घेतलेलं आहे. त्यात कोकमा घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ, सगळं मिक्स करून घेते. कोकमा काढून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. सोलकढी तयार आहे. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.